आपण टाइम लावू शकता. कोणी मी स्टार्ट म्हटल्यानंतर टाइम लावा, वाचे असेल तर स्टॉप म्हटल्यानंतर टाइम चेक करा. 2 मिनिटाच्या आत आपण 100 पर्यंत पाढे बनवण्याचं क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी इथं बघू शकता. आर यू रेडी? येस, कम ऑन. इथे बघा. ओके, मी स्टार्ट म्हणतो त्यावेळी टाइम सेट करा. आता ओके, प्लीज सेट युअर टाइम. स्टार्ट. हे बघा 52. प्रथम पहिल्या अंकाला पाढा लिहून घ्यायचा आहे 5 ला, तसेच दुसऱ्याला लिहून घ्यायचा आहे 2 ला. म्हणजे असे वेगवेगळे 2 पाढे होणार. इज इट क्लिअर? नेक्स्ट वैदिक टेक्निक आहे. सर झूम करून घ्या, नंबर्स दिसणार नाही. येस, बघा आता काय करायचं. वैदिक टेक्निक. इकडे 2 अंक असतील तर दुसऱ्या पाढ्यातील शेवटचे अंक म्हणजे सुटे स्थानातले अंक जसेच्या तसे इकडे मांडायचं. नो चेंजेस. म्हणजे 2 4 6 8 0, पुन्हा 2 4 6 8 0 आहे तसे ते घ्यायचं. नेक्स्ट पुढचा नियम, दशक स्थानातले अंक दुसऱ्या पाढ्यातले पहिल्या पाढ्यामध्ये मिळवायचं. आता इकडे अंक नाही आहेत, हे आहे तसे इकडे घ्यायचं. 5 10 15 20. इथे एक अंक सुरू झाला. 25 अधिक 1 26, 31 36, 41 46, 50 अधिक 2 52. कोणता पाढा तयार झालेला आहे? 52 चा. याचप्रमाणे 53 चा पाढा बनवू शकता का? येस. 99 चा पाढा बनवू शकता का? ओके, आता तुम्हाला 100 पर्यंत पाढे बनवता येतात. एम आय राईट? येस. टाइम चेक करा. 1.40. 1 मिनिट 40 सेकंद लागले, म्हणजे 2 मिनिटाच्या आत. हे कधीतरी आयुष्यात तुम्ही विसरू शकता का? याला काय लिहित बसायची गरज आहे का? बाहेर करायची गरज आहे का? ओके, बाहेर करण्यापेक्षा आपण क्रिएटिव्ह होणं फार महत्वाचं आहे. कारण क्रिएटिव्हिटी मध्ये आपण विसरू शकत नाही. बाहेर आपण विसरू शकतोय, ती नॅचरल गोष्ट आहे. ओके, ठीक आहे. आता याचा वापर करून गणित कसं सोडवायचं बघूया. आपण गणित कशा प्रकारे करतोय बघा. एक गुणाकार बघा. याचा उपयोग एक 74 गुणिले 3, एक छोटासा गुणाकार. याच पाड्यांचा उपयोग करायचा आहे, वैदिक टेक्निकचा उपयोग करायचा आहे. 3 चौक 12, 3 सत्ते 21. बघा, हा 4 चा पाढा 3 ला, हा 7 चा पाढा 3 ला. अशा प्रकारे 2 पाढे आले. आता यामध्ये 2 अंक आहेत, तर दुसऱ्या पाढ्यामध्ये 2 भाग करायचा. म्हणजे सुटे स्थानातला अंक आपण सुटे स्थानात मांडायचं. मग दशक स्थानातला अंक पहिल्या पाढ्यात मिळवायचं. 21 अधिक 1 22. हे झालं गुणाकार. हेच टेक्निक जर तुम्ही वापरला तर या पॅटर्नला म्हणजे 2 अंकी आणि 1 अंकी जगातले अनलिमिटेड गुणाकार आता तुम्हाला तोंडी येतात. बघा, आता लिहायचं नाही, तोंडी ट्राय करा. हे ब्रेन ऍक्टिव्हिटी आहे. बघा, ब्रेन सुपर ऍक्टिव्ह होतोय. 44 गुणिले 4. जस्ट तोंडी ट्राय करा. मनात आपले नंबर ठेवून घ्या. 176. बघा, जवळजवळ सर्व विद्यार्थी सांगितले. किती जणांना कळालेलं आहे? येस. ओके, समजलेलं आहे. किती विद्यार्थ्यांना हे कळालेलं आहे टेक्निक? प्लीज रेज युअर हँड्स. हात वरती करा. ओके, गुड गुड गुड. हात सोडा. येस. बघा, 176 होय ना? कसे केला बघा. 4 चौक 16, 4 चौक 16. हे मिळवा आणि हे फोडा. तर हे आपण 6 सुटे स्थानातलं, हे दशक स्थानातलं इकडे मिळवा. 176. ओके, याच पद्धतीने तुम्हाला
आता जगभरातले 2 अंकी आणि 1 अंकीचा गुणाकार A to Z गुणाकार तोंडी येतात. म्हणजेच अशाच प्रकारे वेगवेगळे गुणाकार तुम्ही समजून घेतला तर गुणाकार, याच प्रकारे बेरीज, वजाबाकी, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ ह्या गोष्टी जर समजून घेतला तर ऑटोमॅटिक गणित तोंडी येत आहे. ठीक आहे, तोंडी नाही आलं तर थोडंफार तुम्ही परीक्षेमध्ये गणित सोडवते वेळी रफ जे करून घेता ना कच्चं साईडला, तिथं देखील याचा उपयोग करू शकता तुम्ही. आता याच पद्धतीने तुम्हाला आणखी आता इकडे नंबर वाढले, तिकडे नंबर वाढले, असे मोठमोठे गुणाकार देखील तुम्हाला पाहिजे आहेत. पण आता इथं सांगणं वेळेचा प्रॉब्लेम आहे, परंतु तुम्हाला मिस होणार नाहीत. माझ्या YouTube चॅनल मध्ये असे भरपूर असे व्हिडिओज आहेत वेगवेगळे, म्हणजे इकडे नंबर वाढलेले, तिकडे नंबर वाढलेले, अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बेरजेमध्ये आहेत, गुणाकारामध्ये आहेत, भागाकारामध्ये आहेत, वेगवेगळ्या टेक्निक्स मध्ये भरपूर व्हिडिओज आहेत. प्रत्येक शाळेत जाऊन सर्वच मी इथे एक्सप्लेन करू शकत नाही, त्यासाठी YouTube चॅनल बनवलेला आहे, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आहे. आपण सहजपणे माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही फॉलो करा. भरपूर व्हिडिओज मिळतात, कमीत कमी 4-500 व्हिडिओज मिळतात मॅथ्स मध्ये, आणि इतर सर्व व्हिडिओज सर्व भाषेतून मिळून तुम्हाला हजारो व्हिडिओज मिळतात. आणि ही सध्या सुरुवात आहे, पुढे जाऊन कितीतरी हजारो व्हिडिओज येणार आहेत, प्रत्येक गोष्टीवरती व्हिडिओज मिळणार आहेत तुम्हाला. आता सध्या मी फाउंडेशन देत आहे, बेसिक्स देत आहे, पुढे जाऊन अजून वेळ आहे, काही वर्षानंतर सिलेबस देखील मी सुरू करत आहे. तुमच्या म्हणजे सर्व शाळेला देखील आणि स्टुडंटना, टीचर्सना, सर्वांना त्याचा फायदा होणार आहे. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती मिळणार आहे. ओके, एक छोटासा आपण भागाकार बघूया. एक त्या अगोदर एक वर्ग बघूया, छोटासा वर्ग, ज्यामुळे ज्याचा फायदा तुम्हाला सर्व वर्ग संख्या तुम्हाला तोंडी बनवता येतात. सर्व A to Z एक वर्ग संख्या बघा आपण घेऊया. चला तर एक वर्ग 93चा वर्ग. एक समजून घ्या, तुम्हाला हवे असणारे सर्व वर्ग संख्या तोंडी बनवता येतात, किंवा कमीत कमी तुम्ही रफ मध्ये करून घेऊ शकता. कम ऑन, यासाठी नियम आहे, वैदिक टेक्निक. पहिल्याचा वर्ग घ्यायचा, 9चा वर्ग 81. तसेच दुसऱ्याचा वर्ग घ्यायचा 9. इथे एक टेक्निकल नियम आहे की वर्ग संख्या कमीत कमी 2 अंकामध्ये घेतला पाहिजे. तर इथे 1 अंक असताना त्या, व्हेरी गुड, कोण सांगितलं ते, व्हेरी नाईस. काय नाव बा? सृष्टी. व्हेरी नाईस. बघा, व्हेरी नाईस, म्हणजे तुमचे मॅथ्स टीचर खूप तुमचे बेसिक छान करून घेतले, नो डाऊट्स. या बेसिक गोष्टी तुमच्या शाळेत खूप छान मिळाले, त्याचा अर्थ मला डायरेक्ट मिळतोय. तर बघा, या पहिल्याचा वर्ग 81, दुसऱ्याचा वर्ग 9, पण त्याला 0 घ्यायचं कारण आम्हाला 2 अंकी संख्या बनवायचं आहे. कोण आहेत आपले मॅथ्स टीचर? जाधव यादव मॅडम आहेत. थँक्यू मॅडम, खूप छान बेसिक्स इम्प्रुव्हमेंट केला. ओके, चला तर आता बघा, पहिल्याचा वर्ग दुसऱ्याचा वर्ग. समजा इथं 4 असेल तर काय येणार? 16. त्यावेळी 0 घ्यायची गरज आहे का? वाव, सुपर. दिस इज द सुपर फाउंडेशन. नेक्स्ट बघा, पहिल्याचा वर्ग दुसऱ्याचा वर्ग. आता एक स्टेप संपलेला आहे, म्हणून एक प्लेस सोडायचं. शेवटचं आपण एक प्लेस सोडायचं. एक स्टेप संपला. नेक्स्ट या दोन्हीचा गुणाकार घ्यायचा, 9 27. त्याचं डबल करायचं, 54. चला 54 आपण मिळवूया. 9 4 6 8. हा झाला 93चा वर्ग. ओके,
आता इथे बघा बीजगणिताचं लिंक कसं बसते बघा. बीजगणित पूर्ण सर्व सूत्रांचं लिंक बसतंय. पहिल्याचा वर्ग ए वर्ग, दुसऱ्याचा वर्ग बी वर्ग, दोन्हीचा गुणाकार ए बी, त्याचं डबल 2ab. हेच बघा आम्ही या स्वरूपात घेतोय 90 अधिक 3 त्याचा वर्ग. म्हणजे त्याला सूत्र वापरतोय आपण a अधिक b त्याचा वर्ग. म्हणजे शेवटी आम्हाला याचा सूत्र मिळतोय a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. आता हे झालं बेरजेच्या स्वरूपात. आता हेच वजाबाकीच्या स्वरूपात कसं घेतोय बघा. 93 वजाबाकीच्या स्वरूपात कसं लिहू शकतोय. वाव सुपर. कोण सांगितलं रे ते. गुड. काय तुझं नाव. वाव. देवस त्याचं नावच देवराज आहे. वाव व्हेरी गुड. वर्ग वर्ग 8वी काय नव्हे 8वी. गुड सुपर. त्याच्या बरोबरच बरेचसे स्टुडंट सांगितले खूप काही. चला आपण हेच आपण 93च आपण 100 वजा 7 या स्वरूपात घेतोय. मग यालाच आपण सूत्र वापरतोय a वजा b वर्ग. त्याचाच सूत्र मिळतोय a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. मग असेच हे कंटिन्यू होतंय. a प्लस b होल क्यूब, a मायनस b होल क्यूब, a क्यूब प्लस b क्यूब, a क्यूब मायनस b क्यूब, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, असे सर्व सूत्र बीजगणिताचे यामध्ये क्रिएट होतात. किती मोठं लिंक, अजब गजब लिंक आहे आपलं वैदिक मॅथ्स आणि आपलं स्कूलिंग मॅथ्स. खूप अशा गोष्टी आहेत की आपण सहजपणे सुपर बनवू शकता. कोणताही सूत्र आणि कोणताही इतर प्रश्नोत्तर किंवा इतर काही स्टेप्स, काही कोणतेही पॉइंट्स कधीच मिसिंग होणार नाही. एकामेकाला हे लिंक्ड आहे. तर चला नेक्स्ट आपण बघूया. तर एक असंच एक डबल स्क्वेअरचं एक उदाहरण बघूया. एक उदाहरण डबल स्क्वेअर बघा. उदाहरणार्थ 35 चा वर्ग वजा 34 चा वर्ग. असे दररोज गणित हे नेहमी येत असतात तुमच्या 8वी 9वी 10वी किंवा कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग मध्ये आणि विशेष करून खास करून स्कॉलरशिप मध्ये येतात. एक क्वेश्चन असते यावरती, स्क्वेअर वरती कंपल्सरी प्रत्येक एक्झाम मधून आणि एव्हरी लेसन मध्ये बीजगणित संबंधित हे येतात. तर यामध्ये आपण वैदिक मध्ये सांगतात दोन्ही वर्ग असतील आणि मध्यंतरी वजाबाकी चिन्ह असेल तर याचं उत्तर येतं या दोन्हींची बेरीज. दोन्हीचा बेरीज किती होतोय. किती झालं हे उत्तर. मग हे झालं वैदिक. मग आता हे शाळेच्या पद्धतीमध्ये सोडून बघूया. याला सूत्र अप्लाय होतोय a वर्ग वजा b वर्ग म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. याला सूत्र याचा विस्तार येतोय पहिल्या कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a वजा b, त्याचा विस्तार. तर आपण तो सूत्र वापरूया. पहिल्या कंसात a म्हणजे काय इथे 35, b म्हणजे 34. तर पहिल्या कंसात 35 अधिक 34, दुसऱ्या कंसात 35 वजा 34. पुन्हा आपण सोडूया. तर आता बेरीज करा 69. इथे वजाबाकी करा 1. पुन्हा कंस सोडवायचा आपण 69. कंस म्हणजेच गुणाकार. पुन्हा 69 गुणिले 1 हे झालं उत्तर. हे स्कूल मेथड या पद्धतीने सोडवतोय आणि हे वैदिक डायरेक्ट उत्तर. अशा अनेक गोष्टी आहेत की आपल्या वैदिकच्या सहाय्याने
पद्धतीने तुमचे स्कॉलरशिप एक्झाम मधले आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, SDA, FDA, इंजिनिअरिंग, JEE ज्या काही म्हणजे एक्झाम्स आहेत MPSC मध्ये प्रत्येक ठिकाणी आपला वैदिक मॅथ्सचा उपयोग होत आहे. ही एक विचित्र परिस्थिती आहे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये. मी रिक्वेस्ट करतोय गव्हर्नमेंट, सर्व गव्हर्नमेंट्स आणि सर्वच आपले शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, शिक्षिका आणि पदाधिकारी, ऑफिसर सर्वांना रिक्वेस्ट करतोय गव्हर्नमेंट्सना, स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट, की आपल्या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि स्कॉलरशिप परीक्षेसाठी ज्याचा उपयोग होतोय म्हणजे वैदिकचा, ते आपण जर का शिक्षण क्षेत्रात एक नियमाच्या अंतर्गत वेगवेगळ्या सिस्टीम मधून महिन्याला एक का होईना पिरियड जरा हे आले शाळेतून, प्रायमरी, हायस्कूल, कॉलेज मधून, तर गरीब विद्यार्थ्यांचा खरोखर फायदा होतोय. कारण नोकरी हे गरिबांना पाहिजे आहे, गरिबांची गरज आहे. श्रीमंत कसेही जगू शकतात, गरिबांना याचा फायदा होतोय. त्यासाठी आपले सर्व सरकार हे गरिबांच्या फायद्यासाठी, यांच्या सुपर सपोर्ट करण्यासाठी जर का वैदिक मॅथ्स आले आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये, तर महिन्याला एक पिरियड पुरेसे आहे. तर एक तर सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी होणार आणि प्लस सर्व नोकऱ्यासाठी जे काही इतर आणखी काही वेगवेगळ्या परीक्षा असतील, प्रत्येक परीक्षेमधून वैदिक मॅथ्स असतो. आणि मूळ मुद्दा आपला सिलेबस देखील याच्यामुळे सुपर बनतोय. आता तुम्हाला मी हे दाखवलं इथं सोडून, हा वैदिक आहे आणि हा सिलेबस आहे. आता शेवटी तुम्हाला एक भागाकाराचा अशाच पद्धतीने जसं आपण वैदिक मध्ये सोडवतोय तेच आपण सिलेबस मध्ये कसं सोडवतोय, तो एक इथं पॉइंट मी देत आहे. त्याचा फायदा बघा कसं होणार आहे. तर आणखी दुसरीकडे वैदिक मुळे आपला ब्रेन सुपर ऍक्टिव्ह होतोय. ऑटोमॅटिकली सर्वच गोष्टी सुपर होतात डायरेक्टली तुमच्या. येस, याचा जबरदस्त तुम्हाला फायदा डायरेक्टली सर्व स्कॉलरशिप एक्झाम, जे स्कॉलरशिप्स आहेत किंवा तुमचे वेगवेगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, MPSC आहे, प्रत्येक ठिकाणी जे आपलं स्कूलिंग मॅथ्स आहे ना, स्कूलिंग मॅथ्स आपण शिकूया, चांगलं मॉडेल आहे हे. स्कूलिंग मॅथ्स आहे ना, वैदिकच एक्सटेंडेड मॉडेल आहे. पण वैदिक मुळे एक ब्रेन ऍक्टिव्ह होतोय, कमीत कमी वेळेत उत्तर मिळतोय, अचूक उत्तर मिळतोय आणि आपल्या शाळेचं मॅथ्स सुपर होतंय. म्हणून ह्या गोष्टी आपण अडॉप्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. बघा आता एक छोटस एक भागाकार 3, 2, 1, 4 भागिले 5, हे 5चं टेक्निक आहे. म्हणजे 5ला जर भागाकार असेल तर हे टेक्निक वापरायचं. वेगवेगळ्या नंबर साठी वेगवेगळे टेक्निक आहेत, ते पुढे पुढे माझ्या युट्यूबला मिळतात, ते तुम्ही नंतर बघा. म्हणे इथे एक छोटस उदाहरण बघा, हे 3214 भागिले 5. या प्रकारे कोणताही नंबर असू द्या, किती मोठा नंबर असू द्या, जर का 5 किंवा 5च्या प्रमाणातले म्हणजे 50, 5000, 5 लाख, 5 कोटी असं जर असेल तर वैदिक मध्ये सांगतात दिलेला नंबर डबल करायचा. दिलेला नंबर डबल, 4चं डबल 8, 1चं डबल 2, 2चं डबल 4, 3चं डबल 6. दिलेला नंबर डबल करून घ्यायचा. आता इकडे 5 एक अंक आहे, एक अंक 5 एक अंक आहे, म्हणून एक मागून एक अंक सोडून पॉइंट द्या. ओके, दिस इज आन्सर. हे झालं वैदिक टेक्निक. मग हेच आपण शाळेमध्ये कसं सोडवतोय बघा. 3री 4थी पासून हे टेक्निक सुरू होतंय. याला नाव आहे सूत्राला कन्व्हर्शन मेथड. पण आजपर्यंत शाळेच्या बुक्स मधून देखील टेक्स्ट बुक कमिटी वाल्यांना मी रिक्वेस्ट करतोय की बरेचसे सूत्रांची नावं उपलब्ध नाही आहेत पुस्तकातून, ते मी गव्हर्नमेंट्सना देत आहे.
की काही नावं राहून गेले, कोणत्या कारणाने कुठल्या ना कुठल्या कारणाने ते राहिले असणार मागे, पण मी देत आहे. ते अडॉप्ट केलं तर खूप छान होणार आहे, कारण सूत्रांची नावं जर माहिती असतील तर गणित सोडवायला सोपं जातंय. तर कन्व्हर्शन मेथड आहे, हेच बघा 3 2 1 4 भागिले 5. मग आता कन्व्हर्शन मेथड मध्ये आपण 5ला 10 मध्ये, 100 मध्ये, 1000 मध्ये कन्वर्ट करतोय, म्हणजे रूपांतर करतोय. तेच ते 5ला 10 मध्ये जवळच जवळ म्हणजे 10 मध्ये कन्वर्ट करायला 2 घेतोय, हेच 2 वरती घेतोय रेशिओ म्हणजे प्रमाण बॅलन्स करण्यासाठी. आणि असे गणित एमपीएससी मध्ये आयएएस मध्ये विचारतात, हे 2 का घेतला, या 2चं काम काय. हे 2 5ला कन्वर्ट करतं 10 मध्ये, आणि हेच 2 वरती येऊन हे बॅलन्स करतात. तर हे बघा 5 2 10, हे आता म्हणजे छेदांचा गुणाकार, अंश अंशांचा गुणाकार, बे दोन्ही बे चौक 8, बे के बे दोन्ही 4, बे त्रिक 6. आता 1 0 आलेला आहे, म्हणून शेवटून मागून 1 पॉइंट सोडून पॉइंट द्यायचा आपण, म्हणजे 6 4 2.8. हे झालं स्कूल मेथड, सेम आन्सर. आणि हे वैदिक, हे डायरेक्ट तुम्हाला सर्वच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, स्कॉलरशिप एक्झाम, सर्व स्पर्धा परीक्षांना याचा डायरेक्ट उपयोग होतो. मग हेच त्याचं एक्सटेंडेड फॉर्म आहे. आपण म्हणजे वैदिक वेगळं आणि शाळेचं मॅथ्स वेगळं असं समजू नका. मी हे जगभरात आय एम द फर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड who can give you the solution for the any problem in both ways, Vedic and school method or modern maths. याचा उपयोग करून घ्या, जबरदस्त तुम्हाला फायदा होणार. ओके, आता तुम्हाला लास्ट एक हँड रायटिंगचा एक आयडिया देतोय. येस सर, एक चेंज करून पण नेक्स्ट